हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ पूजा डेली ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे। आज बघा आम्ही काय करत होतो, इथं मुरुम टाकलेला होता, लय मोठा ढिगारा होता। तो ढिगारा सगळ्या पोरांनी ही इसकटू लागितला पप्पांना, म्हणजे काय नाही केलं, नुसती मोठी मोठी दगडं उचलली आणि साईडला टाकली। आणि इथं पण भरपूर गरम होतंय बघा। गरम होत होतं म्हणून आम्ही रात्री काय लवकर झोपलो नाही, 12-12:30 वाजले तरी आम्ही गप्पा मारत बसलेलो। काही जण लिडो खेळत होती, काही जण गप्पा मारत होती, आमच्या भाऊजाईची चाललेली कामं। मग म्हणलं चला थोडा वेळ, मग तसंच झोपलो आणि मग आत गेलो। आणि मग बघा सकाळचा नाश्ता केला। सकाळी होता डोसा मिक्स। ही कसला डोसा होता तुम्ही म्हणताल? ही सगळा मिक्स पिठाचा होता, गहू तांदूळ आणि हरभऱ्याची डाळ ह्याचा मिक्स डोसा केलता। मग आम्ही दुपारनं गेलो रानात कशाला गेलतो तर आमच्या खालच्या रानात आहे का नाही जळण होतं, ते आणायला गेलतो आम्ही। आम्हाला काय माहीत नव्हतं, पण लय गार वाटत होतं, यूच वाटत नव्हतं। आम्ही 2-2.5 तास तिथं होतो, इतकं भारी वाटत होतं ना, वारं गारगार पाणी ही सगळं। पण काय झालं माहिती आहे का, नदी आमची पूर्ण सुकून गेली, त्याला पाणीच नाही आहे, पूर्ण वाळवंटच झालंय असं बघा। हे आम्ही रानात चाललेलो, पूर्ण हिरवं होतं, असं वाटत होतं बसावं झाडाखाली। पण पुढं जाऊन आमचं रान होतं, मग रानाच्या तिथं जाऊन बसलो, 1-2 तास बसलो। थोडंसं जळण ही गोळा केलं, इकडं तिकडं पप्पानी तोडून वगैरे दिलं, मम्मीनं बांधून दिलं, मग तिथंच ठेवलं सगळं गोळा करून आणि आलो आम्ही बघा परत घरी। ही बघा नदी आहे वाळवंट, हे आमचे पप्पा बघा कसे जळण तोडत होते आणि आम्ही सगळी गोळा करत होते, एक ढीग घालत होतो। आणि विहीर आहे बघा, या विहिरीत आहे का नाही कासव मासे सगळे होते। मग पोरं बघत होती सारखं, आम्ही वरडायचो जाऊ नका, कारण का विहीर मस्त खोल आहे, पण पायऱ्या वगैरे सगळं आहे त्याला, पण उगाचच कशाला, कोण नव्हतं मोठं माणूस म्हणल्यावर आम्ही नको म्हणलं, पप्पा होते तिकडं। मग म्हणलं चला आता पुढं, मग पोरांना घेतलं अलीकडं वडून, तरी पण ऐकत नव्हती। मग म्हणलं बघा 5 मिनटं तिथंच उभं राहिलो आम्ही, त्यांना बघायला दिलं आणि मग म्हणलं चला। ही बघा असली मोठी विहीर आहे, आणि जवळजवळ 2 विहिरी आहेत बरं का, एक आमच्या पप्पांची आहे आणि एक अजून चुलत्याची आहे, आमच्या जवळच आहे ती। आणि ही बघा ही नदी पूर्ण वाळवंट झालता, नदीला काही पाण्याचा टिपका म्हणजे टिपका नव्हता। आणि ह्या नदीला पहिला काय व्हायचं माहिती आहे का, पाणी इतकं असायचं ना की पाण्याचं म्हणजे असं काय करावं, धुणंही धुवायला आम्ही गेलो ना तर इतकं मोठं भलं पाणी असायचं, पण आता अजिबात पाणी नाही। मग पोरं ही सगळं बघा बांधाने बसलेली, आमच्या अक्षरात आहे ना म्हणजे नुसतं उभं राहून घामातच वल्लिकीत झालती। तिला म्हणलं झाडाखाली बस, तर नाही, तिला तसली गोल दगडं हुडकायची होती, कारण काहीतरी करायचं ॲक्टिव्हिटी म्हणून तिनं दगडं हुडकत होती। आणि बघा ही सगळं पोरं हे अशी दगडं हुडकत होती, मग तिला आवरडत होतं तरी ऐकलं नाही, जाऊन उन्हातच बसायचं असते। मग परत हाका मारल्यावर आली, बसली झाडाखाली थोडा वेळ, आणि परत पाणी वगैरे घेतलं, गार पाणी होतं बघा, पाणी बिनी पेलं आणि मग लगेचच चला म्हणलं घरी यायला निघालो हळू। पण काय पोरं ऐकतायत वय। आणि ही बघा लगेच दुसरी विहीर होती शेजारी, एक म्हणजे दोन्ही पण विहिरीत पाणी भरपूर होतं। मग चाललेलं तिकडचं परत कामं वगैरे करून आवरून बघा आम्ही घरी माघारी आलो, आणि लगेचच मग जेवण वगैरे केलं दुपारचं। आणि इतकं आज तर गरम होत होतं ना, गच्च आभाळ आलतं। धन्यवाद, भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये।